मित्र हो, मी बघितला एक बाळबोध चित्रपट ज्याचं नाव आहे वेलकम टू जंगल, जो पॅरडी किंवा स्पूफ प्रकारच्या कॉमेडीत मोडतो. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये डोकं थिएटरच्या बाहेर ठेवून यायची अट असते. तरीही या विश्लेषणासाठी आपण थोडं डोकं लावून बोलूया. यात खूप साऱ्या लोकांची भारूड भरती आहे, ज्यात 2-3 लोक सोडले तर बाकीच्या सगळ्यांना अक्षरशः वाया घालवले आहे. उदाहरणार्थ मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, श्रेयस तळपदे, कृष्णा, किकू आणि झाकीर हुसेन. तर दुसरीकडे दिलेर मेहंदीला यात का घेतलं असावं असा प्रश्न पडतो. कारण यात त्यांचं काही कामच नाही आहे. त्यांना न धड ॲक्टिंग येते ना धड डायलॉग बोलता येतात. एक डायलॉग दिलाय तो पण इतका विचित्र, न समजण्यासारखा आणि भरभर बोलला आहे की त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला तो रोल दिला असता तर बरं झालं असतं असं वाटायला लागतं. शिवाय ह्यात मुख्य कलाकारांना सोडलं तर बाकीच्या सगळ्यांचे फक्त छोटे कॅमिओज आहेत. त्या कॅमिओमध्ये नाव घेतलं जाईल सुदेश बेदी, पंकज धीर, पुनीत इस्सर, आफताब शिवदासानी, तुषार कपूर आणि फिरोज खानचं. संजय दत्त आणि मिका तर यातून विविध कारणं देत एक्झिट झालेत. ह्या चित्रपटात जमेच्या बाजू खूप कमी आहेत. एक म्हणजे खूप साऱ्या मीम्सचा नॉस्टॅल्जिया आपल्याला अनुभवता येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय कुमारची ॲक्टिंग. त्याची कॉमेडी खरंच खूप चांगली झाली आहे आणि जवळपास संपूर्ण चित्रपट तो आपल्याला विविध टिवल्या बावल्या करत हसवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या खालोखाल अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, परेश रावल आणि राजपाल यादव येतील. रवीना टंडननेही खूप छान काम केले आहे आणि तिची ॲक्टिंग खरोखर दमदार आहे. रवीना अक्षयचे कॉमेडी सीन्स खरोखर हसायला भाग पाडतात. बाकी सुनील शेट्टीला हवी तशी कॉमेडी जमली नाही आहे. ह्या चित्रपटात खटकणाऱ्या गोष्टी खूप आहेत. सुरुवात करूया कथेने. याची कथा अतिशय किरकोळ, बालिश आणि खूप प्रेडिक्टेबल आहे. एका हॉलिवूडच्या चित्रपटाची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो पण नीट जमला नाही आहे. दुसरे म्हणजे टवाळकी. ह्यात बरोबरच्या लोकांची तर उडवलीच आहे, पण वयस्कर आणि खूप दिवसांनी पडद्यावर आलेल्या किरण कुमार आणि फरीदा जलाल यांचीही यथेच्छ टवाळकी केलेली आहे. पंकज धीर, फिरोज खान आणि पुनीत इस्सरला काहीही कॉन्टेक्स्ट नसताना उगाचच कर्ण, अर्जुन आणि दुर्योधन दाखवले आहे, तेही त्यांच्या महाभारतातल्या गेटअपमध्ये. हे मुद्दाम केलं गेलं असल्याने त्यांची नक्कीच अवहेलना झाली आहे हे प्रकर्षाने जाणवते. पुढची खटकलेली आणि फसलेली गोष्ट म्हणजे VFX. इतक्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाचे VFX इतके किरकोळ असावे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. कथेसोबतच स्क्रीन प्लेही ढिला आहे. पहिलं गाणं तर भोजपुरी आहे, जे समजत नसलं तरी तसल्या काहीतरी गोष्टी बोलल्या जात आहेत हे नक्कीच समजते. उरली सुरली कसर दिशा पटनी आणि जॅकलिन फर्नांडिस पूर्ण करतात. त्यांना डायरेक्टरने खूप महत्त्वाचे काम दिले आहे, ते म्हणजे लोक थिएटर सोडून जाता कामा नये, म्हणूनच त्या शक्य तितक्या छोट्या कपड्यात वावरताना दिसतात. यावरून दिसतं की स्वतः डायरेक्टरला आपल्या कंटेंटवर भरोसा नव्हता. पुढची खटकलेली गोष्ट म्हणजे सेट जरी भव्य दिव्य दिसत असला तरी तो नकली आणि कमकुवत वाटतो. फक्त चित्रीकरणासाठीच ते गाव बनवलं गेलं आहे असं धडधडीत दिसतं. दिशा आणि जॅकलिनच्या तशा ॲक्टिंगमुळे आणि कपड्यांमुळे हा चित्रपट घरच्यांसोबत बघायचा की नाही असा प्रश्न पडतो. ह्यात दाखवलेले किरकोळ आतंकवादी भारतीय सैन्याला वर्षानुवर्ष बंदी बनवत असतील असं वाटत नाही, पण ते त्यांनी तसं दाखवलं आहे. भारतीय सैन्याला कमीपणा देण्याचा हा सीन त्यांनी चित्रपटात का टाकला असावा हे त्या अहमद खान नावाच्या डायरेक्टरलाच माहिती. असो, ह्यातले बरेचसे संवाद हे दिसताना वेगळे दिसतात आणि ऐकू येताना वेगळे ऐकू येतात. अर्थात डबिंग नीट झालं नाही आहे किंवा ऐन प्रदर्शनाच्या आधी डायलॉग्स बदलले गेले आहेत. काही असो, पण त्यामुळे रसभंग निश्चित होतो आणि अशी गडबड बऱ्याच ठिकाणी झालेली दिसते. शेवटही किरकोळ आणि न पटण्यासारखं आहे. एकंदरीत काय, जर तुमच्याकडे कुठलाही दुसरा ऑप्शन नसेल तर तुम्ही हा चित्रपट बघू शकता. 3 ते 4 वेळा आपल्याला नक्कीच हसू येतं. बाकीच्या 2-3 वेळा थोडासा हशा नक्कीच पिकतो. तर अशा प्रकारे एक ना धड भाराभर चिंध्या या प्रकारच्या चित्रपटाला मी देईन 10 पैकी 5 मार्क्स. कारण काही ठिकाणी हसवण्यात सक्सेस झालेला हा चित्रपट बाकीच्या फ्रंटवर मात्र फेल होतो. अर्थात डोकं बाजूला ठेवून गेलात तर तुमची ठीकठाक करणूक नक्कीच होऊ शकते. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.